गदी साहेब, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे जो आम्हा नाटककारांना नेहमी पडतो, म्हणजे मलाही पडतो. मीही तुमचं नाटक केलं मानगुळ, काही का मी यूथला केली, मी INTला देखील केली तुमच्या परवानगीने. अ, की तुमची सर्व नाटके ही व्यावसायिक नसून ही प्रायोगिक आणि हौशी नाट्य परंपरेतली आहेत. मग ते व्यावसायिक कशी काय झाली, तिकडे का तुम्ही कसे वळले? छान प्रश्न आहे. म्हणजे सगळं आतलं उत्खनन करण्यासाठी ते किंवा अनेकांना माहिती नसतं की अरे आता प्रायोगिक रंगभूमीचा नाटककार आहे असं आपण मानतो त्याला. व्यावसायिक रंगभूमीवर त्याची नाटकं झाली कशी. तर तनमाजोबी हे नाटक आधी राज्यनाट्य स्पर्धेत झालं आणि तिथे गाजलं खूप. अगदी. अंतिमला निवड झाली, मग त्याच्यामध्ये 3रा पुरस्कार मिळाला. मग त्याला मग अनेक म्हणजे लेखनाचे सगळे राऊंड अबाउट 5-6 पुरस्कार अगदी दरम्यानच्या काळात मिळाले. आणि एका मित्रांनी ते नाटक केलं होतं आणि तो म्हणाला की अरे हे तुझं नाटक व्यावसायिक रंगभूमीला करूया. अरे म्हटलं कोण करणार व्यावसायिकला, कसं चालेल हे? नाना पाटेकरने त्यात काम. नंतर नाही, नाना पाटेकरकडे तोही एक वेगळा किस्सा आहे. बरोबर, कोण काम करेल, निर्भाव करतील का? दिलीप प्रभावळकरकडे गेलो, दिलीप प्रभावळकर वेळ नव्हता. नंतर निर्भावना भेटलो, निर्भावनी तर माझी म्हणजे विकेटच काढली. अरे मी तर त्या लोकनाट्य तमाशातला माणूस, मला कुठे नाटक करता येते? आणि त्यावेळी ते सूर्यास्तमध्ये अप्पाजीची भूमिका करत होतो. हो, आपण अशी आमची विकेट काढली. फार महत्वाचं नाटक. मग कोण काम करेल? मग आम्ही नाना पाटेकरचा विषय निघाला. मग नाना पाटेकरकडे गेलो. नानांनी असं म्हणालं, ते आधी मला स्क्रिप्ट ठेवून जा, मला आवडलं तर मी करीन. मग परत आम्ही 8-10 दिवसांनी गेलो, नाटक त्याला आवडलं, नाना तयार झाला. आणि मग त्यांनीच मग सुचवलं उदय म्हैसकरला घ्या मास्तरच्या रोलसाठी. मग असं उदय म्हैसकर आणि नाना पाटेकर अशी ते दोघं आले. तन्माजोडी. आणि मग ते व्यावसायिकवरती ज्याला पदार्पण म्हणतो ना, असं हे गाजलेलं नाटक. आणि मराठी रंगभूमीला एक सवय आहे, इकडे गाजलेलं असेल तर व्यावसायिक रंगभूमी प्रयोग करण्याची. आणि त्याप्रमाणे मग तिकडे ते आलं. नाना पाटेकर म्हटल्यानं त्याचे प्रयोग पण चांगले झाले, दौरे झाले.